गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रकाश विदु नाम रूप आधार मति न लखे जिहि मति लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंद्रा वरुण शक्ति धनेश गणेश कृपादु सर्वज्ञ ताको हो उपाधि में मिथ्या हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साथ नसे भुजग जगजी लहे सोहम आपे आप बोध चाही चापो सुकृति भजत राम निष्काम तो मेरो हे आत्मा कापू करू। चला अन्य कोई कपिल भया है जिसने निरीश्वरी सांख्य माना है। ताके मत में ईश्वर का अंगीकार नहीं किंतु प्रधान प्रकृति को जगत का कारण मानी के पुरुष के भोग मोक्ष का हेतु कहा है सो बने नहीं। झालं हे का इथपर्यंत झाले आता खाली चालेल। आता कपिलामध्ये सांख्याचे दोन मत आहेत। एक ईश्वरवादी आहे तो देहूतीचा मुलगा गंगासागरला तो ईश्वर म्हणतो पण प्रकृती जगाचं कारण आणि हा जो ईश्वर न मानणारा त्याने प्रकृती जगाचं कारण मानले त्याच्या प्रकृती विकृती नाव दिलं। पुढच्या पाठीमागची विकृती कारण असते असे ते सांगण्यात आलं आणि ते प्रकृती कारकांरूपाने पुरुषाला भोग देते। पुरुष हा संघ आणि पुरुषाला सुख दुःख देणारी असेही म्हणतात। तो बने नहीं हे म्हणणं त्यांचं बरोबर नाही। काहे ते प्रलय काल में सत्वादि गुणन की साम्य अवस्था को प्रधान कहे है। प्रलय काल में सत्वादि गुणन की साम्य अवस्था को प्रधान कहे है। तो जब सृष्टि काल में साम्य अवस्था को त्याग करे तब जगत की उत्पत्ति होवे। तो प्रधान जाते जड़ है ताते स्वतः साम्य अवस्था के त्याग विषय प्रवीण होवे नहीं और चेतन पुरुष को तिसके मत में असंग होने पे इसका प्रधान के साथ संबंध नहीं है और चेतन के संबंध बिना जड़ते कार्य की उत्पत्ति होवे नहीं। आता त्यांनी काय सांगितलं ईश्वर न मानलेला त्याने सांगितलं प्रकृती जगाचं कार्य कारण भाव इकडे होणे होते पुरुष संघ आहे तर हे प्रकृती जगाचं किंवा जगरूपी कार्यक्रम हे त्यांच्या ठिकाणी प्रकृतीकडून होऊ शकत नाही। पुरुष असंग मानायचा पुन्हा भोग प्रकृती देतो पण प्रकृती जड आहे ना। प्रलय कालामध्ये सगळं जग होऊन प्रकृतीच्या पोटात समावेश होतात। गतीवरचा प्रभू साक्षी नव्या दिशा फळ आणि ही गोष्ट जरी खरी असली तरी प्रकृती स्वतंत्र कार्य करू शकत नाही।
का ती जड आहे. जड कशाला म्हणावं? सत्ता स्फूर्ती शून्य. हा सत्ता स्फूर्ती शून्य. हो, सत्ता स्फूर्ती शून्य असणारी प्रकृती ती स्वतंत्र जग कशी निर्माण करील? आणि तुम्ही पुरुष असे मानला, पण चैतन्याच्या संबंधाशिवाय प्रकृती कार्य करू शकत नाही असं यांचं म्हणणं आहे. कारण प्रकृती जड आहे आणि पुरुष म्हणजे अधिष्ठान चेतन, याचा संबंध नाही मला, प्रकृती काय करू शकत नाही. चला. साते प्रधान रूप माया करी विशिष्ट चेतन अंतर्यामी ईश्वर हे. म्हणून या जगाचं कारण प्रकृती आहे, पण प्रकृती स्वतंत्र नाही. प्रकृतीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब आहे, चैतन्याचा आभास आहे, तो ईश्वर त्या जगाचं कारण आहे. सोई जगत का करता है, तोच जगाचा करता है. कोण? ईश्वर. ऐसे मानना योग्य है. हे मानणं बरोबर आहे. और सांख्य मत में आत्मा के नानत्व और प्रकृति की नित्यता के अंगीकार करी आत्मा विषय सजातीय संबंध और विजातीय संबंध की प्राप्ति से नाना आत्मा के असंगपने का कथन भी व्याघात दोषयुक्त है. हो, कसं ते? पुन्हा वाच. विषय माझ्या लक्षात आहे, पण पुन्हा वाच. सांख्य मत में सांख्य मतामध्ये आत्मा के नानत्व आत्मेचं नानत्व, अनेक आत्मे मानणं, और प्रकृति की नित्यता के अंगीकार करी आणि प्रकृतीचं नित्य आहे, सत्य आहे हे मानणं. आत्मा विषय सजातीय संबंध और विजातीय संबंध की प्राप्ति से नाना आत्मा के असंगपने का कथन भी व्याघात दोष. आणि मग काय? जर प्रकृती जगाचं स्वतंत्र कारण मानले, सत्य मानले, आणि पुरुष नाना मानले आणि असंग मानले, हे जमत नाही. का? प्रकृती एक सत्य मानले आणि पुरुष नाना मानले. मग इथे सजातीय भेद आणि विजातीय भेद येईल ना. आणि प्रकृती सत्य म्हणून करे मनुष्याला व्याघात दोष म्हणावा. व्याघात दोष कसा असतो तिथं असं लिहिलं, तिथं सांगू. और एक व्यापक आत्मा के अंगीकार किए नाना अंतकरण करी भोग आदिक के असंकरक की व्यवस्था होवे है. आणि आत्मा कसा? एक आत्मा एक मानला आणि अंतकरण नाना मानले, म्हणजे भोग्य भोक्याची संगती लागेल असं आहे. कारण अंतकरण नाना आहेत का? आत्मा नाना आहेत. अंतकरण नाना आहे, आत्मा नाना होऊ शकत नाही. आणि अंतकरण करत भोगतो म्हणून अंतकरण भोगतो म्हटलं तर चालेल, आत्म्याच्या ठिकाणी काही नाही. फिर आत्मा के नानत्व के अंगीकार से अद्वैत श्रुति के और वक्षमान टिप्पणुक्त भेदबाधक युक्ति के साथ विरोध से बिना अन्य फल मिले नहीं. आणि आत्मा नाना मानल्यावर काय होईल? युक्ती. हे तर काय पण युक्तीच आहे ना. तर त्या युक्तीला जोडायचं नाही. आणि भेदवादी काय म्हणतात? भेदबाधक युक्ति के साथ भेदवादी युक्ती त्याच्या बरोबर विरोध से बिना अन्य फल मिले नहीं. मग विरोधाशिवाय त्याला दुसरं काय येणार आहे? कारण आत्मा नाना म्हणून गुरुंची आठवण गुरुंनी सांगावं. सांगायला सांगायचं आत्मा नाना मानू नको आणि नैयकाला सांगायचं जड मानू नको. झालं दोघा समोर. नैयकाने जड मानला, त्याला सांगत जड मानू नको. सांगायला सांगतो तेच मानलं, पण तू नाना मानला म्हणून त्याला सांगतो नाना मानू नको. नाना मानू नको म्हणजे एक आलं, जड मानू नको ते झालं. दोघांचं खंडन झालं एका शब्दात गुरूंच्या. त्याला नाना मानू नको आणि त्याला जड मानू नको. इस रीति से सांख्य मत असंगत है. अशा रीतीने सांख्य मत असंगत आहे.
हाँ स्वतंत्र प्रकृति जगत का कारण है और पुरुष के भोग मोक्ष के निमित्त प्रकृति ही प्रवृत्त होवे है, पुरुष नहीं। हाँ प्रकृति के विषय रूप परिणाम ते पुरुष को भोग होवे है और बुद्धि द्वारा विवेक रूप प्रकृति के परिणाम ते मोक्ष होवे है। यद्यपि पुरुष असंग है, ताके विषय भोग मोक्ष बने नहीं, तथापि ज्ञान सुख दुख राग द्वेष से आदि लेके बुद्धि के परिणाम है। ता बुद्धि का आत्मा से अविवेक है, विवेक नहीं। त्यांचं मत का याते आत्मा से आरोपित बंध मोक्ष है, परमार्थ से नहीं। हो त्यांचा अनुवाद केला वाचायला तात्पर्य विषयाला ते सुख दुःख ज्ञान हे सगळं बुद्धीचे ठिकाण आहे आणि आत्मा असंग आहे आणि हे दोन्ही पदार्थ एक असंग आणि प्रकृती बुद्धी एक ज्ञान आहे आणि ही प्रकृती ही जगाच्या आत्म्याला भोगाचं कारण आहे। असं ह्या दोन्ही पदार्थाचा विवेक होत नाही, म्हणून याला भ्रांती म्हणायला अज्ञान मानावं असं त्यांचा अनुवाद आहे। कोणाचा? सांख्याचा। विषय कळायला लागला का नाही? हा कळालं, खरं कळतो का नाही? हा कळतो ना। कारण आमच्या गुरूंची आठवण नेहमी सांगत असतो, तसा महात्मा होऊन गेला झाला। एक सांगतो गुरूंनी सांगतो, ही पुन्हा विषय सांगणार आहे। प्रपंचीच नुकसान भरून निघ, पण परमार्थाची चुकी समजून पुढे निघत नाही। एक वर्ग सांगतो, तो आर्किटेक्ट गेल तिथे, तर तिथे ही ते दोन त्या शाखीचे लोक आलते ना, त्या आनंद संप्रदायामध्ये प्रेमाच्या भरामध्ये एखाद्या वेळी कोणा एखाद्या सद्गुरूला एखाद्या भक्ताने आनंद दिला असेल, आष्टाभाव दाखवून आले असते, आम्ही पर्यंत कौल करू। पण तेच अंग परंपरा अशी पडली की त्या गुरु शिष्य शाखेमध्ये शिष्याने गुरु पालिकडे पाहिजे, असं आणखी बोंब आहे अंध परंपरा। आता इथं कोणी दुसऱ्या सांगितलं तर कळलं का? असं नको, परमात्मामध्ये समजून बिनचूक व्हावी शास्त्र, नाही तर एखादं कुठेही असलं असे कितीतरी वर सांगते चुकीचे, तो नको विषय सांगायला। म्हणून आता समजुतीच्या दृष्टीने जर माझं सांगण्यात चुकलं तरी मला पुन्हा विचारावं, पुन्हा माझी चूक नीट होईल। आणि आता आपण आता ती तुम्ही जी वाचलं त्याचा विचार करू। वाचा आता हा परत वाचू का ते? परत वाचला। सांख्य मत में सांख्य मतामध्ये ईश्वर का अंगीकार नहीं, कर्ता अंगीकार नाही। आत्मा असंग आहे, कर्ता नाही। आत्मा असंग आहे, कर्ता नाही। हाँ स्वतंत्र प्रकृति जगत का कारण है आणि जगताचं कारण प्रकृती स्वतंत्र आहे और पुरुष के भोग मोक्ष के निमित्त प्रकृति ही प्रवृत्त होवे है। आणि पुरुषाला सुख दुःख देणं, भोग देणं, भोगामध्ये प्रकृतीची प्रवृत्त होती त्याला द्यायला, कोणाला भोग द्यायला, कोणाला पुरुषाला। पुरुष नहीं, पुरुष नाही। प्रकृति के विषय रूप परिणाम ते पुरुष को भोग होवे है। आणि प्रकृतीचे विषय रूपी जे परिणाम आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध ही जी तिचे परिणाम आहेत, त्या हे परिणाम जे असणारे त्याचे सुख दुःखाचे भोग या रूपाने होतात। और बुद्धि द्वारा विवेक रूप प्रकृति के परिणाम ते मोक्ष होवे है।
आणि बुद्धीच्या ठिकाणी असा विचार झाला पाहिजे. हे सगळं प्रकृतीचं कार्य आहे, पुरुष असंग आहे, असा विचार झाला म्हणजे मोक्ष होतो, असा त्यांचा अनुवाद आहे सांख्याचा. यद्यपि हा. पुरुष असंग है हा. ताके विषय भोग मोक्ष बने नाही. अरे यद्यपि तेच म्हणतात, जरी आत्मा पुरुष असंग असला त्याला भोग मोक्ष होत नाही, सिद्ध होत नाही त्या ठिकाणी. तथापि हा. ज्ञान सुख दुःख राग द्वेष से आदि लेके बुद्धि के परिणाम है. हे सगळे परिणाम कोणाचे? बुद्धि. कोणते कोणते? आता जेवढे असले तेवढे, राग द्वेष सुख दुःख ज्ञान, हे सगळं बुद्धीचे धर्म आहेत. हा. ता बुद्धि का हा. आत्मा से अविवेक है, विवेक नहीं. आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याच्या बद्दल त्या बुद्धीला विवेक नाही, म्हणजे विचार नाही. तो विचार कसा नाही? पुरुष आत्मा असंग आहे, हे सुख दुःख धर्म सगळे बुद्धीचे आहेत, असा दोन पदार्थाचा विचार झाल्यावर मोक्ष होतो. आणि ह्या दोन पदार्थाचा विचार होत नाही म्हणून मोक्ष नाही, म्हणून अज्ञान आहे, संबंध आहे. याते आत्मा से आरोपित बंध मोक्ष है. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी बंध आणि मोक्ष कसा आहे? आरोपित. आरोपित. आरोपित कशाला म्हणावं? आरोपित कशाला म्हणायचं? आरोप कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं आरोप? ते म्हणलं आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष किंवा सुख दुःख हे आरोप येतात. हो बरं असेल किंवा नसेल तो प्रश्न पुढे, पण आरोपित म्हणजे काय? नाही तुम्ही सांगतो, नसलं ऐकतो. आरोपित म्हणजे त्याच्यावर नसलेला आरोप ठेवणं. सज्जन माणसाला चोर म्हणणं आरोपित. तसा आत्मा असंग आहे, सुख दुःख रहित आहे, ज्ञान रूप आहे, परंतु त्याच्या ठिकाणी प्रकृतीचे सुख दुःखाचा आरोप आहे असं म्हणणं. आरोप आहे का खरं आहे? सुख दुःखाचा आरोप आत्म्या ठिकाणी म्हणणं खरं आहे का खोटं आहे? खरं का मग हे कोण असेल? परमार्थ से नाही. परमार्थ दृष्टीने नाही, हे वेदांचं मत आहे. अविवेक सिद्ध जो आत्मा में भीग तासे ही आत्मा को सांख्य मत में भोक्ता कहे है. आणि मध्ये काय भोग है. भोग. हा पुन्हा अविवेक सिद्ध जो आत्मा में भोग एक द्वारे जे आत्म्याच्या ठिकाणी भोग मानले तासे ही आत्मा को सांख्य मत में भोक्ता कहे है. आणि त्याला अविचारामुळे आत्म्याच्या ठिकाणी सुख दुःखाचे भोग होतात असंही सांख्य मतामध्ये सांगितलं. ते कशामुळे? तर अविवेकाने, म्हणजे प्रकृतीचे शांत करणाधिकाचे सगळे सुख दुःख धर्म आहेत हे कळत नाही, आत्मा असंग आहे हे कळत नाही. म्हणून असं अविवेक असल्यामुळे, दोन पदार्थाचा अविवेक असल्यामुळे त्या आत्म्याच्या ठिकाणी सुख दुःखाचा भोग होतो असं त्यांचं म्हणणं आहे. और परमार्थ से आत्मा भोगता नहीं, बुद्धि ही भोगता है. कोण? बुद्धि. हो. आणि परमार्थ दृष्टीनं आत्मा भोगता नाही, ही सगळे भोग कुणाचे आहेत? बुद्धीचेच आहेत. परमार्थ दृष्टीनं बुद्धि आत्मा से भिन्न है आणि बुद्धी ही आत्म्याहून वेगळी आहे. इस ज्ञान का नाम विवेक है. असं ज्ञान, असं जे विचार आहे, असं जे ज्ञान, त्याला विवेक म्हणावं.
ताके अभाव का नाम अविवेक है. आणि असा जे विवेक आहे, या विवेकाचं अभाव असणं त्याला अविवेक म्हणावं. हे दोन्ही पदार्थ वेगळे आहेत. हा जो विचार आहे, या विचारानं मोक्ष होतो. आणि हा विचार नाही. पूर्व सुखदुःखाचे सुखदुःख धरून बुद्धीचे आत्मा असंग आहे, असा विवेक नाही म्हणजे सुखदुःख होतात आत्म्याला. आणि असा जर विवेक झाला की ही सुखदुःख धर्म बुद्धीचे आहेत, आत्मा असंग आहे, असा जर विचार झाला तर त्याला मोक्ष होतो. इस रीति से सांख्य मत में आत्मा असंग है और सुखाधिक बुद्धि के परिणाम है, या ते बुद्धि के धर्म है. म्हणून अशा रीतीने सांख्य मतामध्ये आत्मा असंग आहे आणि सगळे धर्म बुद्धीचे आहेत असं त्यांच्या मतामध्ये आहे. आणि हे दोन पदार्थ वेगळे आहेत असं न कळणं ही त्यांच्या मतामध्ये अविवेक आहे, अज्ञान आहे. त्याच्यामुळे त्या आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःखाचे भोग बुद्धीचे होतात. हे विचार नाही. पण हे जर आत्म्याच्या ठिकाणी वेगळं आहे, बुद्धी सुखदुःख धर्म आहेत असं जर विचार तर मोक्ष होतो असं त्यांचं मत सांगितलं. कोणाचं? सांख्याचं. और आत्मा नाना है. आणि आत्मा नाना हे मात्र मोठी ढोबळ चूक आहे. शहाण्यावर बोला कोणी, पण शहाण्याचे शहाणे असतात काही. काय पुरुष असंग मानायचा, प्रकृती सत्य मानायची, सुख दुःख बुद्धीचे मानायचे, प्रकृतीचे काय नाही बुद्धीचे मानायचे. आणि ही दोन्ही पदार्थाचा विवेक नाही, अविवेक आहे म्हणून पुरुषाची ठिकाणी भोग होतो हे म्हणणं त्यांच्या मते आहे. पण हे बरोबर नाही. तर हे सगळे कसं आहे, न कळण्याची गोष्ट आहे. त्यालाही कळलं नाही काय वर्म वेगळं कसं आहे, खरं खोटं काय हे त्याला निर्णय करता आला नाही सांख्याला. सिद्धांती. आता हे मत लक्षात ठेवा पण म्हणजे त्याचं खंडन करेल. सो वार्ता अत्यंत विरुद्ध आहे. आता त्यांनी जे आतापर्यंत त्याचं मत मानलं, त्याचं मत ऐकलं, ही त्यांचं जी वार्ता त्याचं जे म्हणणे अत्यंत विरोध आहे. अत्यंत विरोध म्हणजे अत्यंत या शब्दाचा अर्थ त्याला इतकं सत्व नसतं. जो सुख दुःख आत्मा के धर्म होवे तो सुख दुःख के प्रति शरीर भेद होने से आत्मा का भेद होवे. आता जर सुख दुःख धर्म हे आत्म्याचे मानले असंच आहे ना. आणि काय पुढे, जो सुख दुःख आत्मा के धर्म होवे, जर सुख दुःख आत्म्याचे धर्म जर म्हणावे तर तो सुख दुःख के प्रति शरीर भेद होने से आत्मा का भेद होवे. सुख दुःखाच्या प्रतीच्या दृष्टीने मग हे सुख दुःखाचे भोग आत्म्याला होतील. आणि ते तर आत्मा असंग असं म्हणतोस. भेद भोग नाही, भेद. हो, सुख दुःख नाना म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी भेद होते ना. तो सुख दुःख आत्मा के धर्म तो है नहीं. आणि ते तर सुख दुःख धर्म आत्म्याचे नाहीतच, किंतु बुद्धि के धर्म है. मग हे तूच म्हणलं हे सगळे बुद्धीचे धर्म आहेत. याते सुख दुःख के भेद से बुद्धि का ही भेद सिद्ध होवे है. म्हणून सुख दुःखाच्या भेदामुळे बुद्धीचाच भेद होतो, आत्म्याचा होत नाही. आत्मा का भेद सिद्ध होवे नाही. आत्म्याचा भेद सिद्ध होत नाही. म्हणून त्यांनी आत्मा जो मानला, आत्म्याचे जे नाना म्हणले ही भेद त्याचं बरोबर नाही. मग हे सगळे सुख दुःख बुद्धीचे धर्म असल्यामुळे भेद कोणाचे होते? बुद्धीचे. आहे का नाही? कसं ते सांगतो. वेदांत ही खूप चांगला विचाराचा आहे. सांख्यमत खूप जवळ आहे तुमच्या, परंतु काय थोडं कमी जास्त असतं. तुमचे बुद्धीचे धर्म, यांचे बुद्धीचे धर्म, माझे बुद्धीचे धर्म
व्यवहार पटवून देण्याकरता बोलावं लागलो. हा. तुमचे सुख दुःख ते धर्म तुमचे बुद्धीचे विचार यांच्याकडे आहेत का? नाही. तर यांचे जे सुख दुःखाचे धर्म यांचे जे विचार माझ्याकडे आहेत का? नाही. मग ही बुद्धीचे नानत्व आहे का आत्म्याचं? बुद्धी. है का नाही? बुद्धीचेच हे सगळे नानत्व सुख दुःख धर्म जन्म मरण हे सगळं जात आहे. पण हे विचार नाही म्हणतो, हे विचार बरोबर नाही का? म्हणून नानत्व बुद्धीचे आहे, आत्म्याचं नाही. आत्मा का भेद सिद्ध होवे नाही. म्हणजे आत्म्याचा भेद म्हणजे आत्मा नाना आहे ते नाही. आत्म्याचा भेद जे मानला ते नाही त्यांच्यावर आपल्या मते. जैसे एक ही व्यापक आकाश में नाना उपाधि के धर्म उपाधि और आकाश के अविवेक से प्रतीत होवे है. आता एकच आकाश व्यापक आहे, त्याच्या ठिकाणी नाना तो जे प्रत्यय ते उपाधीमुळे. तैसे एक ही व्यापक आत्मा में नाना बुद्धि के धर्म अविवेक से प्रतीत होवे है. तसंच आत्मा एक व्यापक आहे, त्याच्या ठिकाणी नाना बुद्धीचे धर्म सुख दुःखाचे धर्म आणखीन का असणारे ते त्याच्या ठिकाणी प्रत्ययाला येतात अविचारामुळे. यह वार्ता सांख्य मत में अंगीकार करणे उचित है. हे आम्ही जे म्हणलं हे त्यांनी मानक योग्य आहे. काय म्हणलं आम्ही? हे सगळे बुद्धीचे धर्म आहेत, बुद्धी नाना आहेत, आत्मा एक आहे, आत्मा नाना नाही, आत्मा ठिकाणी भेद नाही. ही सगळे बुद्धीचे धर्म आहेत आणि नाना बुद्धी आहेत. आत्मा को असंग मानिके नाना अंगीकार करना निष्फल है. आणि आत्मा असंग मानून नाना म्हणणंही निष्फल आहे, त्यात काही अर्थ नाही. आत्मा नाना मानायचं ना असंग मानायचं हे निव्वळ आंधळ्याची भाषा. और कोई आत्मा मुक्त है और अनको बंध है. इस रीति से बंध मोक्ष के भेद से जो आत्मा का भेद अंगीकार करे सो भी बने नहीं. आणि काही आत्ममुक्त आहेत, काही आत्मबद्ध आहेत असं मानणं ही सुद्धा बरोबर नाही. काहे ते जो बंध मोक्ष आत्मा में अंगीकार करे तो बंध मोक्ष के भेद से आत्मा का भेद सिद्ध होवे. आणि जर बंध मोक्षाचा भेद मानला तर आत्म्याचा भेद मानावा लागेल. पण हे बंध मोक्ष बुद्धीचे आहेत, आत्मा एक आहे, व्यापक आहे, त्याच्या ठिकाणी बंध नाही आणि मोक्ष बी नाही. सो बंध मोक्ष सांख्य मत में असंग बंध मोक्ष सांख्य मत में असंग आत्मा में अंगीकार किए नहीं. आणि बंध मोक्ष हे सांख्य मतामध्ये आत्म्याचे मानले नाहीत, किंतु बुद्धि के अविवेक से बंध अंगीकार किया है. आणि बुद्धीच्या ठिकाणी अविचार असल्यामुळे बंधाचा स्वीकार केला. और बुद्धि के विवेक से बंध का मोक्ष अंगीकार किया. आणि बुद्धीच्या ठिकाणी असं जर विवेक झाला तर त्याला मोक्ष होतो. जो वस्तू अविवेक से होवे तो विवेक से दूरी होवे. आणि जी वस्तू अविवेकाने सिद्ध होते तेच वस्तू विचाराने नाहीशी होते. कळलं असं? सो वस्तू रज्जू सर्प की न्याय मिथ्या होवे है. आणि विचारांची मिथ्या होते ते रज्जू सर्पाप्रमाणे होते. आत्मा विषयी बुद्धि के अविवेक से बंध है और विवेक से दूरी होवे है. आणि आत्म्याच्या ठिकाणी बंध वाटतो ते बुद्धीच्या ठिकाणी विचार नाही आणि बुद्धीला ते विचार कळले की मग ते आत्म्या ठिकाणी बंध नाही आणि मोक्ष नाही. याते बंध मिथ्या आहे. म्हणून बंध सुद्धा कसा आहे? मिथ्या. याला दृष्टांत असेल का एखादं तुम्हाला? उदाहरण, आत्म्याच्या ठिकाणी बंध मिथ्या आहे असं उदाहरण दिसेल का? कारण काही विचाराने ऐकायला आलं
पण त्याच्यामध्ये विचार असते, जागृतीच नाही या विषयावर. आता रज्जू सर्पाचं उदाहरण लक्ष येत नाही का, स्वप्नाचं उदाहरण लक्ष येत नाही का, का बरं? कारण ह्या विचाराला वेळ नाही ना. चुकीचं तुमचं असं नाही आम्ही म्हणत बरं का, पण हे विचार याचं मनन होत नाही म्हणून हे करत नाही, आणि याचं मन करायला तुम्हाला वेळ नाही. असं तर तुमचं चुकीचं असं म्हणलं का, वेळ नाही. मग आता रज्जूच्या ठिकाणी सर्प मारायचा का हाकलून द्यायचा? हाकलून द्यायचा, हां, मारायचा. मग काय करायचं तिथं? मारायचं, हाकलून द्यायचं, मग काय करायचं तिथं? नाही म्हणायचं. मग आत्म्या ठिकाण बंद आहे का नाही? मोक्ष आहे का नाही? जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प आहे आणि नाही, दोन्ही नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूप असणारं त्याच्या ठिकाणी बंद आणि मोक्ष दोन्ही नाही. आता याच्यापेक्षा दृष्टांत अनुभवाचा पुरावा अनुभवच आहे. पण त्याच्या पुढे राजा स्वप्नामध्ये भिकारी झाला आणि तो भीक मागू लागला आणि दुःख करू लागला. मग इथे राजा भिकारी झाला आणि दुःख करू लागला का नाही? काय राजाला स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये काय भृत्यूचं उदाहरण केवढं आहे लक्षात. भृत्यू स्वप्नामध्ये झाला काय, भृत्यूला स्वप्न पडलं, भृत्य म्हणतो आग्रदेव. मग आग्रदेवचं स्वप्न विचार चालू का नाही? चला, म्हणजे आग्रदेवचं स्वप्न म्हणजे कोणाचं? आग्रदेव स्वप्न म्हणजे कोणाचं? कळत नाही का? कोणाचं? मग आपलं. मग आपलं स्वप्न त्याला ओळी काही, तुमचं स्वप्न आहे पण त्याला काही फॉरेनचं मत, तुम्हाला पाठिंबा. तुमचं खरं आहे पण तुम्हाला पाठिंबा पाहिजे ना, म्हणजे आम्हाला मानायला. तुम्ही काही म्हणताल, कोण म्हणताय? तुमच्या नाऱ्या 12 पोळ्या खात असेल तुमचं, आम्हाला काय, पण तुमच्या नाऱ्या 12 पोळ्या खातो कशावरनं? कोण म्हणतंय का? कोण म्हणतंय? हाय का नाही? अज्ञानाचा निदा विश्वस्वप्नाचा किंवा अविद्येचा निदा विश्वस्वप्नाचा. बस, म्हणजे अज्ञानाची झोप हे जीव दशा वाटते आणि त्याला सुखदुःख भोगावं लागतं. मग ते स्वप्नातलं सुखदुःख कोणता डॉक्टर सांगितलं की आता तोच विषय चालू आहे. चला, जैसे बंध मिथ्या है तैसे आत्मा का मोक्ष भी मिथ्या है. म्हणून दोन्ही मिथ्या. हो, राजा सोमनशेजेवरी तो पौडला शेने मंदिरी, तो सोपून भिकार आणि त्याच्या घरी एक तुकडा यावा हातात. निचाशे म्हणे राजा येत होता, स्वप्नी मारताने राज्यपद आणि त्याच्या घरी भीक मागे. राजा स्वप्नामध्ये भिकारी झाला आणि त्याच्या घरी भीक मागू लागला. तसा हा जीव आत्मस्वरूप आहे, पण स्वच्या अनोळखी झोप आहे. स्वच्या अनोख्या झोपेवेळी स्वप्नामध्ये बनवू लागला आणि विषयाच्या द्वारा भीक मागू लागला. पण भीक जरी म्हटलं तरी मुक्तच आहे आणि कळलं तरी मुक्तच आहे. फक्त एवढं, कळल्यावर सुख दुःख होत नाही, नाहीचा निश्चय होतो म्हणून एवढंच.
आणि कळलं तरी काय नाही, वृत्तीलाच कळलं, स्वरूपाला कळण्याची गरज आहे नाही. बंध मोक्ष दोन बुद्धीचेच आहेत. कळणं न कळणं बुद्धीचेच आहे. म्हणून बुद्धी बोध्या सुखे आणि ते एवढी वस्तू चुके. बुद्धी बोध्याला म्हणजे विषयाला शोकली आणि स्वरूपाला विसरली, असा अमृत अनुभव मध्ये विषय आलेला आहे. मग आता कोणती बुद्धी विषयाला शोकणं, कोणती नाही कडे? कोणती बुद्धी विषयाला शोकली? विषय भोग करू धावती, आणि जे विषय भोग करू बुद्धी जात नाही अशी किती? शुद्ध बुद्धी जात नाही, शुद्ध बुद्धी विषयाकडे जात नाही, आणि मलिन बुद्धी विषयाकडे. मलिन बुद्धी किती आहेत? चला नाही म्हणलं आम्ही इमान काही करत नाहीत. आम्ही कोणाला वाकडं बोलत नाही, कोणाचं बोलवलं नाही, काय नाही. मग एवढं मोठं झालं कसं बोलूच? होय रे हे लवाला, तसं नाही. चला जामे बंध सत्य होवे ताकाही मोक्ष सत्य होवे. हे जिथे बंध सत्य त्याचे मोक्ष सत्यच होईल, पण बंधच मिथ्याचं मोक्ष बी मिथ्या. और आत्मा में बंध मिथ्या है, याते मोक्ष भी मिथ्या ही है. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी बंध खोटा, म्हणून तिथं मोक्ष म्हणणं बी खोटच आहे आत्म्याच्या दृष्टीने. इस रीति से मिथ्या जो बंध मोक्ष तो आकाश की न्यायी एक आत्मा में भी बने है. म्हणून हे बंध मोक्ष मिथ्या आहे. एक आत्म्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे आकाशाच्या ठिकाणी आकाश एक व्यापक आहे, असंग आहे, त्याच्या ठिकाणी दोष नाही आणि निर्दोष दोन्ही नाहीत. आकाश घाण आहे का निर्मळ आहे? आकाश निर्मळ असेल ना, घाण नसलं तरी का? एकामध्ये कोणताच व्यवहार नाही म्हणून तेच कांड आहे. एकामध्ये कोणताच व्यवहार नाही, चांगलं नाही वाईट नाही. चांगलं म्हणजे परमार्थ करणं नाही ना तिथं ना, वाईट म्हणजे शास्त्र नाही ना तिथं. जाणीव नाही ना, भगवंत नाही. जाणीव म्हणजे ज्ञान हे नाही, नेणं म्हणजे अज्ञान हे नाही. तिनके भेद से जन्म आहे का मरण आहे? आत्म्याच्या ठिकाणी जन्म आहे का मरण आहे? दोन्ही नाही. का बरं? का नाही त्या ठिकाणी जन्म मरण? आता तो विषय वाचला. व्यापक वस्तू ठिकाणी दोन्ही नसतात. आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आमच्या शब्दाचा अर्थाकडे लक्ष द्यायचं, मुळात लक्ष ठेवा म्हणजे गंमत आहे, मग तुमची मजा येईल. व्यापक म्हणल्यानंतर चांगलं वाईट नाही, तसं आत्मा एक आहे आणि ते सच्चिदानंद एक असं म्हणजे तिथे सगळं बंद नाही, मोक्ष नाही, मग जन्म मरण आहे ना. बस चला. तिनके भेद से आत्मा का भेद सिद्ध होवे नहीं. बुद्धीचे भेद असल्यामुळे आत्मेचे भेद सिद्ध होत नाही, आत्मा मानतो नाही. आणि माना म्हणला तर सांगते त्याचं खंडन चाललं आहे. पुन्हा ही लक्षात ठेवलं पाहिजे. याते सांख्य मत में आत्मा का भेद असंगत है. म्हणून सांख्य मतामध्ये आत्मनाना मानले, आत्म्याचे भेद मानले हे असंगत आहे. असंग भेद टिपे यहाँ यह भेद की बाधक युक्ति है. एक आत्मा का भेद अन्य आत्मा विषय वर्तता है. ऐसे कहने वाले प्रतिवादी को पूछा चाहिए तो भेद क्या भेद रहित आत्मा विषय वर्तता है किंवा भेद सहित आत्मा विषय? अरे आत्म्याचा भेद दुसऱ्या आत्म्याच्या ठिकाणी आहे असं जो मानतो तो भेद आत्म्याच्या ठिकाणी भेद आहे म्हणून म्हणतो का भेद नाही म्हणून म्हणतो? जो भेद आहे हे का नाही, तो भेद आत्म्याच्या ठिकाणी आहे
ते नाही नसलेल्या भेदाचं आत्मा त्याच्या ठिकाणी आहे, तर असलेल्या भेदाच्या ठिकाणी आत्म्या ठिकाणी हे आहे. हे तत्वानुसंधानमध्ये फार विस्तार महत्वाचा आला. हा, कारण ही भेद कोणाच्या ठिकाणी आहे, तर नाना भेद मानलेत ना, नाना आत्मे मानले भेद झाले, अनेक आत्म्यामध्ये भेद झाले त्यांच्यामध्ये. आता जो भेद आहे तो भेद आत्म्याच्या ठिकाणी पहिलाच आहे का भेदवाला आत्मा त्याच्यावर त्याच्या ठिकाणी भेद वाटतो. कसं आहे, आत्म्याच्या ठिकाणी भेद आहे म्हणून वाटतो का ह्या आत्म्याचा भेद त्याच्या ठिकाणी वाटतो. लक्षात विषय नीट नाही आला, नाही आला नाही. कारण आम्हाला सांगता ना ते डोळ्याचे पाप निभावायचं, लवलोपाला घालावचं, ते सगळंच सांगते. हा, इथं कसं जमल, कारण हे मूळ ज्ञान आहे ना. आता भेद गोष्ट आहे, आत्म्याच्या ठिकाणी भेद आहे आणि हे आत्म्याच्या ठिकाणी भेद नाही, किंवा हे आत्म्याच्या ठिकाणी भेद आहे आणि हे आत्म्याच्या ठिकाणी भेद. मग आत्म्याच्या भेदवादी आत्म्याच्या ठिकाणी भेद आहे का, किंवा भेद रहित आत्मा त्या ठिकाणी या आत्म्याचा भेद तिथं वाटतो का. हा, प्रथम पक्ष कहे तो व्याघात दोष होवेगा. पहिला प्रश्न जर मानला, पहिला विचार जर घेतला की आत्म्याच्या ठिकाणी भेद नाही, की पुन्हा भेद आहे असं नाही, व्याघात दोष. व्याघात कसं म्हणायचं, माझ्या मुखात जीभ नाही याला व्याघात म्हणावं, माझा बाप ब्रह्मचारी याला व्याघात म्हणावं. हा, काहे ते तिस भेद के आश्रय आत्मा को भेद रहित भी कहता है, फिर तिस विषय भेद वर्तता है ऐसे भी कहता है. आता भेद रहित आत्मा असं एक मानता, आणि त्यात भेद रहित आत्म्या ठिकाणी भेद राहतो म्हणणं, हे कसं काय तुझं म्हणणार आहे. याते मेरा पिता बाल ब्रह्मचारी है, इस वाक्य के न्यायी तेरा यह वचन व्याघात दोषी. म्हणून सांख्य म्हणतात, हे अरे तुझा बाप ब्रह्मचारी आहे असं म्हणल्यासारखं बोल लागलास. और जो भेद सहित आत्मा विषय आत्मा का भेद वर्तता है, यह द्वितीय पक्ष कहे तो जिस भेद करी सहित आत्मा है सो भेद, और यह भेद क्या परस्पर एक है क्या किंवा दो है. आत्म्या ठिकाणी एक भेद आहे आणि हे करते एक आत्म्या ठिकाणी. मग आता दोन भेद झाले, मग आता दोन भेद म्हणजे आता परस्पर विरोध झाला का नाही, मग कोणता भेद राहतो त्या ठिकाणी. चला, परस्पर विरोध आहेत ना. जो एक ही कहे तो आप ही करी सहित आत्मा विषय आप ही के वर्तनेचे आत्माश्रय दोष होवेगा. आत्म्याच्या ठिकाणचा जो भेद आहे तोच आत्म्या ठिकाणी राहतो, त्याचा व्यवहार जर म्हणलं तर त्याच्या ठिकाणी आत्माश्रय दोष येतो. और जो जिस भेद करी सहित आत्मा है तो आत्मा का विशेषण रूप भेद ये दोनों परस्पर भिन्न है ऐसे कहे तो तिस आत्मा के विशेषण रूप भेद को भी भेद रहित आत्मा विषय तो रहना संभव नहीं. आणि आत्म्याच्या ठिकाणी एक भेद आहे तो विशेषण रूपाने आहे, है ना. मग आता दुसरा भेद आहे, तर विशेषणवाला आत्मा, भेद विशेषणवाला आत्मा दुसरा भेद तिथे राहू शकेल का. किंतु भेद सहित आत्मा विषय रहना कहा चाहिए. आणि भेद सहित आत्म्या ठिकाणी जर मानले तर काय, भेद सहित आत्मा विषय रहना कहा चाहिए म्हणायला पाहिजे. भेद सहित आत्म्या ठिकाणी दुसरा भेद राहतो असं म्हणायला पाहिजे. याते आत्मा विषय प्रथम भेद की स्थिति अर्थ द्वितीय भेद को विशेषण कहे तो फिर द्वितीय भेद की स्थिति अर्थ प्रथम भेद को विशेषण कहे तो परस्पर की स्थिति अर्थ परस्पर की अपेक्षा होने से अन्योन्याश्रय दोष होवेगा. आता दोन्ही भेद विशेषण जर मानली थोडक्यात तर मग अन्योन्याश्रय होईल. एकाच आत्म्या ठिकाणी पहिला भेद विशेषण आहे
आणि दुसरा भेद जर त्याच्या ठिकाणी विशेष नाही मानला तर परस्परामध्ये अन्योन्य आश्रय दोष, ही त्याला आश्रय आणि ती त्याला आश्रय, याला अन्योन्य आश्रय दोष म्हणावं. और जो मग आत्म्या ठिकाणी कोणता भेद आहे? आत्म्याच्या ठिकाणी एक तर भेद आहे ना, पहिलं नसेल दुसरं नस असं ना, बरं दुसरं पण पाहिलं तर असेलच की नहीं कर और जो आत्मा विषय द्वितीय भेद की स्थिति अर्थ ताके आश्रय आत्मा को भेद सहित करने को ताका विशेषण तृतीय भेद माने तो तिस तृतीय भेद की स्थिति अर्थ पूर्व की न्यायी आत्मा को भेद सहित किया चाहिए. तो जो तिस तृतीय भेद की स्थिति अर्थ ताके आश्रय आत्मा का विशेषण प्रथम भेद कहे तो प्रथम भेद को द्वितीय की और द्वितीय को तृतीय की फिर तृतीय को प्रथम भेद की अपेक्षा के होने से चक्र की न्यायी भ्रमण रूप चक्री का दोष होगा. आता पहिला भेद त्या ठिकाणी मुळात एक, दुसरा भेद मानला एक आत्म्याचा विशेष, तिसरा जर भेद मानला तर एकमेकाची स्थिती राहण्याकरता वास्तविक राहण्याकरता मग चक्र का दोष येईल. पहिला भेद दुसऱ्याला कारण, दुसरा भेद तिसऱ्याला कारण, तिसरा भेद पहिल्याला कारण, हे चक्र का दोष येईल. और जो तृतीय भेद की स्थिति अर्थ भेद के आश्रय आत्मा को भेद सहित करने को ताका विशेषण रूप अन्य चतुर्थ भेद कहे, फिर चतुर्थ भेद की स्थिति अर्थ पंचम भेद कहे तो प्रमाण रहित भेद की धारण रूप अनअवस्था दोष होगा. मग त्याला कुठे आधारच नसल्यामुळे, प्रमाण नसल्यामुळे मग अनावस्था दोष येईल. म्हणजे काही संगतीच नाही. अनावस्था म्हणजे संगती नाही. कोणता भेद कोणाला काय आहे नाही. हे भेद नाना आत्मा आणणं त्याच्या भेदाचे खंडन आहे. याते आत्मा का परस्पर भेद या नानत्व असंगत है. म्हणून अशा रीतीनं आत्मा ठिकाणी भेद मानणं असंगत आहे आणि नानत्व भेद मानणं बी, नानत्व आत्मा म्हणणं असंगत आहे, आत्म्याच्या ठिकाणी भेद मानणं बी असंगत आहे. यह भेदवादक युक्ति नैयायिक आदिक सर्व भेदवादी करी सम्मत भेद की खंडक है. आता ही जे आम्ही भेदाचं खंडन केलं हे सगळे भेदवादी आहेत. नैयायिक भेदवादी आहेत, पतंजल भेदवादी आहेत, जैमिन भेदवादी आहेत. तर ह्या ही जी युक्त केली ही सगळ्या भेदवादींचं खंडन आहे. पुंडली मग त्याच्यात मला 2 घास खाऊ घालले तिथे कुठं कोणकडे काय शास्त्र नाही. त्याच्या आत्म्याला का नाही 2 घास खाऊ घातले शेवटला आणि पाणी पाजलं आणि घोटभर पाणी पिलं. असं मोठमोठे छाती. आणि हे आमचं म्हणणं माऊलीच आहे. काय म्हणजे माऊली आमची ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा सर्व गती पूर्ण. हा मग एक आहे ज्ञान आहे. मग हे ज्ञान वाटतं ते हे ज्ञान वाटतं कोणाला वाटतं मग न कळणं न कळणं कोणाला कळत नाही. त्याला शेतला जायचं कोणाला कळत नाही. आताच वाटलं ना बुद्धी बहुते सुखी, बुद्धीला कळत नाही. कळलं तर कोणाला कळत बुद्धीला. काय गुरुजी सांगा याच्यावर विचार, कोणती विचारचा विचार जवळ सांगता येणार नाही मला, कारण त्यांचं भाषण निव्वळ प्रपंचिक आणि तुमच्यासारखी समजून वेगळी होती म्हणून बोलत नाही. सांगच का खरं सांगतो तेवढे भाषा नाही करत मी गुरुजीची. लहान मुलं सगळे उठा ठेव 10-15 पोरं कोण निर्माण करते कोणा ठिकाणी आणि नाव कोणाचं आहे का नाही.
ती बाई सगळं करत गौमूत काढते, आंघोळ करते, घाण करते, मोठे करते. नाव म्हटलं ह्याचं डॉक्टराला, ह्याने एखाद्या पोराचं कमरेवर पाणी तरी टाकलंय का? आणि हे सगळे करते का नाही? आणि नाव कोणावर? हीच मुंबई. कोणा तुम्ही काय करता? काहीच करत नाही, विचारते करते सगळे, आणि मग तू नाव मालतात. अरे वा अरे वा, तसंच आहे, सगळं बुद्धी करते आणि हे म्हणतो मी केलं. तेवढं अडकला. प्रकृती करी कर्मे आणि ती न्याय केलं म्हणे भ्रम आहे. आता ही भ्रम सुद्धा बुद्धीलाच आहे. म्हणून तुला तू उत्पत्ती नाश राहायचे. हो, हे कधी विसरू नको, कळू न कळू शब्द लक्षात ठेव, ज्ञानोबा करायचे नाही, हे शब्द सुद्धा उपयोगाला पडणार आहे. सुरेशची कोण आजच्या का बहीण होईल, अंगावर कपडा नाही म्हणजे ही आजारी. मग लोक गेल्यानंतर त्याच्यासाठी बोलायचं कधी कोणा. सुरेश गेला, आच्या असं करून तरी असं काय माझं लक्षात, आच्याच असं. सुरेश बघ ना, काय याचा आपला संबंध आहे? याचा माझा काही संबंधच नाही. उघडं राहिलं का झाकून राहिलं का, देहाचा आपला संबंधच नाही. आणि जात आहे काय केलेलं मावशी नव्हतं, म्हणून ही वाढलं जास्त असतं. बाकीचं कुठे नाही सांगायचं मला, पण संस्कार ऐकलेलंही वाढलं जात नाही. गावातले परताची बाई नावाचा माझं लक्षात नाही, 60-70 वर्षाची वय, पण गणपती वाजता लावते रे. ते जवळ घर असावं ऐकायला यायचे. चंद्रकांताची आजी, नाही चंद्रकांताच्या नाही त्या परताचे राम परत नाही भजन शिकायचं, जाऊ दे. एक म्हातारी परताची 60-70 वर्षाची. ते म्हणजे आपल्याला काय करायचं, उपाधी आपला काय समज, उपाधी केव्हा पडेल न पडेल काय करेल, मी वेगळा म्हणजे ही कधी आई वाढायला लागली. वेळेवर नक्की काम करतो, आणि काम करतो म्हणून हायवे ठेवायचं असंच नाही. हो, नाही तर हे मग खोली शेवट आपलं पाहिजे तसं नाही. इथे करा लागपाठ करा, विचाराची जागृती ठेवा. औषध गोळ्या